श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका, तुमची मैत्रीण. नवठी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ते मित्र आणि मैत्रिणी, आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचं सुटसुटीत मोकळं असं उसळ. तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मस्त असं मोकळं असं साबुदाण्याचं उसळ आपलं तयार झालेलं आहे. तर त्यासाठी मी कढई गॅसवर तापवायला ठेवलेली होती. त्यामध्ये थोडं मी तेल घातलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं, त्यामध्ये मी घातलेलं आहे जिरं. जिऱ्याला व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरच्या. तर या ठिकाणी 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहे, तर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी लाल तिखटाचा वापर नाही केलेला आहे, फक्त हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहे. तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरच्याचा पेस्ट देखील घालू शकता. अतिशय सिंपल अशा पद्धतीने तुम्हाला मी हे साबुदाण्याचं उसळ दाखवणार आहे. तरीसुद्धा खूप टेस्टी असं हे साबुदाण्याचं उसळ बनून तयार होते, जे खायला खूप टेस्टी लागतं. त्यानंतर या ठिकाणी मी आलू घेतलेले आहे, 2 ते 3 आलू घेतलेले आहे. याला मी उकडलेले आलू आहे. तर तुम्ही जेव्हाही साबुदाण्याचं उसळ बनवता तेव्हा तुम्ही आलू हे उकडलेलेच यामध्ये घाला. खूप टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी लागते उकडले या ठिकाणी आलू घातल्यामुळे. त्यानंतर आलूंना आपण तेलामध्ये थोडं आपण परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. तर कोणत्याही प्रकारचे जास्त असे पदार्थ यामध्ये मी यूज नाही केलेले आहे. त्यानंतर तुम्हाला जर साबुदाण्याची खिचडी म्हणजे किंवा उसळ तुम्हाला आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दही आणि गोडासाठी तुम्ही यामध्ये साखर यूज करू शकता किंवा लिंबाचा रस देखील यामध्ये घालू शकता. तर मी साधी सिंपल अशी साबुदाणा खिचडी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पदार्थ किंवा पदार्थ म्हणण्याप्रमाणे साहित्य तो आहे साबुदाणा. तर साबुदाणा जर तुम्ही रात्रभर व्यवस्थित भिजत घातला तेव्हाच तुमचा साबुदाणाची जे उसळ आहे ते मस्त असं मोकळं या ठिकाणी सुटसुटीत असं तयार होणार. तर या ठिकाणी मी साबुदाणा जो आहे तो रात्रभर व्यवस्थित भिजत घातलेला होता आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलेलं आहे. साबुदाणा जर व्यवस्थित रात्रभर भिजत घातला तेव्हाच आपला साबुदाणा मस्त असा फटफटीत मोकळा असा तयार होतो, म्हणजे साबुदाण्याचं उसळ. 1-2 मिनिटे मी या ठिकाणी झाकण ठेवून याची वाफ काढून घेतलेली आहे आणि एक दाणा असा मोकळा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खायला देखील तेवढाच टेस्टी असं साबुदाण्याचं उसळ हे आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यानंतर याची आपण प्लेटिंग तयार करून घेऊया. तर मस्त असा मोकळा आपला साबुदाणा या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे साबुदाण्याचं उसळ तुम्ही दह्याबरोबर किंवा मठ्ठ्याबरोबर सर्व करू शकता. खूप टेस्टी असं लागतं आणि एक दाणा या ठिकाणी असा मोकळा झालेला आहे. फक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा आपल्याला रात्रभर हा भिजत घालायचा आहे, तेव्हाच आपला साबुदाणा मस्त असा तयार होतो.